मानसिक त्रास म्हणजेच डिप्रेशनची 18 लक्षणे. 1. सतत मनामध्ये नकारात्मक विचार येणे आणि त्याच विचारांमध्ये गुंग होणे. 2. सतत आणि तीव्र स्वरूपाच्या मानसिक वेदना होणे. 3. सतत उदास किंवा निराश वाटणे आणि चिडचिड होणे. 4. थकवा जाणवणे व शक्ती नसल्यासारखे वाटणे. 5. मन बधीर, अस्वस्थ आणि असमाधानी होणे. 6. भविष्याविषयी विनाकारण काळजी करणे. 7. कोणतेही काम करावेसे न वाटणे, सतत आळस येणे. 8. भूक कमी लागणे, जेवण्याची इच्छा न होणे किंवा वजन कमी होणे. काही लोकांमध्ये मात्र विरुद्ध लक्षणे दिसून येतात. 9. दुःखी असणे, सतत काळजी करणे. 10. लहान सहान गोष्टींवरून सतत रडू येणे. एखादी व्यक्ती जर काही कारणांवरून आपल्याला वाईट शब्द बोलली तर ती शब्द मनात ठेवून त्याच गोष्टींचा सतत विचार करणे. 11. सतत विचार करण्याच्या सवयीमुळे पुरेशी झोप न लागणे. 12. रात्रभर झोप नसल्यामुळे सकाळी उठल्यानंतर उत्साही न वाटणे. 13. कामाविषयी किंवा महत्त्वाच्या कोणत्याही गोष्टीबद्दल निर्णय घेण्याची भीती वाटणे किंवा क्षमता कमी होणे. 14. ऑफिसमधील किंवा घरातील कोणत्याही कामात लक्ष न लागणे, काम करण्याची इच्छाच कमी होणे, कामात अजिबात रस नसणे. 15. स्वतःबद्दल स्वतःच्या मनात अविश्वास निर्माण होणे. 16. स्वतःला दोषी समजणे, जसे आपण काहीच कामाचे नाही, आपले काही चांगले होणार नाही, आपल्याला कोणीही मदत करणार नाही. 17. आत्महत्येचा विचार मनात येणे किंवा प्रयत्न करणे. 18. सामाजिक उपक्रमांपासून अलिप्त राहणे. डिप्रेशनमध्ये वरील लक्षणे कमी जास्त प्रमाणात होत असतात. व्यक्तींमध्ये एकदम बदल होतात जेव्हा मानसिक त्रासाचा वेग आणि प्रमाण जास्त असते, आणि ते कमी असेल तर व्यक्तीमधील बदल खूप हळूहळू होतात आणि तो आजारी आहे हे लक्षात येत नसते. तीव्र मानसिक वेदना हे डिप्रेशनचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. वाढत्या गरजा किंवा कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळे, कधीकधी अगदी लहान गोष्टींमुळेही बरेच व्यक्ती डिप्रेशनमध्ये अडकतात आणि त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जाते. अशा परिस्थितीतून काही व्यक्ती लवकर बाहेर पडतात तर काही व्यक्ती त्याच गोष्टींमध्ये गुरफटून राहतात. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.